ठीक आहे. अच्छा, मला सांगा तुमच्यापैकी 8वीच्या मुली कोण कोण आहेत? अच्छा, ओके, चालेल. मी तुमच्याशी आधी बोलते आणि मग आपण 10वीच्या मुलांशी बोलू. अच्छा, आता ब्ल्यू ओढणी घातलेली आहे. बेटा तुझं नाव सांग. नव्या. परत बोल. नव्या. नव्या. अच्छा, ओके. नव्या, बेटा तू मला बघितलेस का ह्या आधी? नाही बघितलं ना. अच्छा, हो, नसेलच बघितलं. बरं, मला सांग, तुम्ही थोडेफार, जसं आता बघा मी तुम्हाला कसं ह्याच्यावर मोबाईलवर दिसते, असं तुमच्या शाळेत टीव्ही नाही तर प्रोजेक्टर वरती तुम्ही असेच रेकॉर्डेड क्लासेस ज्याच्यामध्ये टीचर येऊन शिकवतात असे क्लासेस बघितलेत यापूर्वी? अच्छा, बघितलेत. किती बघितले असतील तरी? 5, 7, 10 किती बघितले असतील आतापर्यंत? सगळ्या विषयाचे बघितलेत. बरं बेटा, तुम्हाला खरं खरं सांगा, ते ऑनलाईन असं शिकवतात, ते समोर खरं खरं तर टीचर नसतात, ते समजतं का शिकवलेलं? समजतं तर समजतं, नाही समजत तर नाही समजत, काही हरकत नाही. जे खरं तुम्हाला काय वाटतं ते सांगा. समजतं. बरं, एखादा कुठला टॉपिक जो खूप चांगला, तुम्हाला ऑनलाईन कोणता विषय जास्त आवडतो शिकायला? हा, एक एक जण बोला. नव्या फक्त बोलेल. नव्या सांग. विज्ञान. विज्ञान. अच्छा, विज्ञानामधला कोणता एखादा? अच्छा, आता तुझ्या बाजूची मुलगी, नव्याच्या राईटला जी मुलगी बसले, बेटा तुझं काय नाव आहे? खुशी. खुशी. अच्छा, खुशी, तुला एखादा टॉपिक आठवतोय विज्ञानाचा जो तू ऑनलाईन शिकलेलीस, तो धडा किंवा त्याच्या आतलं एखाद्या टॉपिकचं नाव आठवतंय? नाही आठवतंय? अरे, तुम्हाला एवढं चांगलं जर समजले तर आठवायला पाहिजे ना काय शिकलो आपण. बरं, ठीक आहे, काही हरकत नाहीये. मला वाटतं तुम्ही थोडेसेच व्हिडिओ बघितलेत, अजून जास्त व्हिडिओ नसतील बघितले म्हणून. बरं, तुम्ही मग ते व्हिडिओ किती वाजता बघता मुलांनो? कधी दाखवले जातात ते तुम्हाला? तुमची शाळा तर काय तर 4 वाजता दाखवले जातात? अच्छा, ओके ओके, 4 वाजता दाखवले जातात. ठीक आहे. आता 9वीच्या मुलांना बोलवा. 8वीच्या मुलं तुम्ही गेला तरी चालेल मुलींनो. 9वीच्या मुलांना बोलवा. म्हणजे इथेच थोडं बॅक साईडला थांबा. खुशी आणि नव्या, मी ना 15-20 दिवसानंतर परत एकदा तुमच्याशी बोलेल. हा, म्हणजे 8वीचे तुमच्या बरोबर, अजून तुमच्या दोघींबरोबर जे मुलं आहेत त्यांच्या बरोबर पण. ठीक आहे, चालेल चालेल. 9वीचे मुलं पुढे या. 9वीचे मुलं या. अच्छा, 9वीच्या मुलं मगाशी बोलून झालेलं होतं. 10वीच्या मुली या आता. 10वीच्या गर्ल्स या पुढे. हा, 10वीचे या. 10वीचे. गुड आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून बेटा. वा, तुम्ही किती स्मार्ट गर्ल्स दिसताय. अच्छा, तुमच्या दोघींचं नाव सांगा मला जरा. दुर्गेश्वरी. परत एकदा सांग. दुर्गेश्वरी. दुर्गेश्वरी. वा, देवीचं नाव आहे. अच्छा, आणि दुसरीचं काय नाव आहे? माझं नाव लावण्या. अच्छा, लावण्या आणि दुर्गेश्वरी. ठीक आहे. अच्छा, तुम्ही मला बघितले, तुम्ही 10वीला आहात, मला बघितले तुम्ही यापूर्वी? अच्छा, मी काय शिकवते? सायन्स. सायन्स शिकवते. कोणता धडा झाला आपला 10वी मध्ये? दुसरा, काय नाव आहे त्याचं? पुस्तक. अच्छा, बरं, ठीक आहे. काय
अच्छा गर्ल्स, आता तुम्ही जरा मोठे आहात, तुम्हाला माझे प्रश्न जरा जास्त चांगले समजतील. मला खरं खरं सांगा, एक तर 10वीचा अभ्यासक्रम पण थोडा अवघड आहे ऑफकोर्स 8वीच्या तुलनेमध्ये. तुम्हाला ऑनलाईन शिकवलेलं समजतंय का? खरंच फायदा होतोय का त्याचा? हो, गणित समजते आणि थोडे थोडे इंग्लिश. अच्छा, गणित आणि थोडं थोडं इंग्लिश समजतंय. असा कोणता विषय जो ऑनलाईन समजत नाहीये? गुगल गुगल नाही, असं कोणताच विषय आहे. असा कोणताच विषय नाहीये. बरं, समजा तुम्हाला ना, आता काय झालंय ना, तुम्ही अधनं-मधनं व्हिडिओ बघितलेत, हो तुम्हाला ना लाईनीमध्ये व्हिडिओ दाखवले ना, जसं की आता बघा सायन्सचा आपला पहिला धडा आहे गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण धडा मी शिकवला आणि आतापर्यंत त्याला आपल्याला 8 तास लागले शिकवायला. तर आपले ना 8 भाग आहेत त्याचे. भाग 1, भाग 2, भाग 3 असे, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3. तर ते तुम्ही लाईनीमध्ये जर बघितले ना, तर तुम्हाला सगळं समजेल. एकदम सुरुवातीपासून बघितलं तर सगळं समजेल. तर तुम्हाला असं लाईनीमध्ये व्यवस्थित व्हिडिओ जर दाखवण्यात आल्या, तर त्याच्यानंतर ना मग मी ना 15-20 दिवसानंतर ना परत एकदा तुमचा ना असंच बोलून फीडबॅक घेईल, की आता लाईनीत बघितलं तुम्हाला अजून किती व्यवस्थित चांगलं समजते आणि किती फायदा होतोय. ठीक आहे. तुम्हाला काय बनायचंय गर्ल्स? आता 10वी नंतर काय करायचं ठरवलंय? सांगा, एक एक जणांनी सांगा. मला पोलीस बनायचं आहे मॅम. अच्छा, तुला पोलीस मध्ये जायचंय. ओके. आणि लावण्याला? नाही मॅम, मलाच पोलीस मध्ये जायचं आहे. मला अच्छा, पण पोलीस मध्ये लावण्य, जायचं. तुला पण पोलीस मध्ये, लावण्य आणि दुर्गेश्वरी दोघांना. आणि मागचे जे 3 विद्यार्थिनी दिसतात ते तुम्ही पण सांगा एक एक करून. टीचर. टीचर बनायचंय. तुला माहितीये, मला तू पहिली विद्यार्थी भेटले जिला, दुसरी विद्यार्थी भेटली जिला टीचर बनायचंय. कारण हल्ली खूप जणांना टीचरच बनायचं नसतं. व्हेरी नाईस. तुला बेटा, जी मध्ये आहे ती मागच्या साईडला, हा तू सांगितलं ना टीचर, तुझ्या बाजूची. आई. हो ना. होय, मी पण टीचर आहे. अच्छा, तुला पण टीचर बनायचंय. आणि इकडच्या बाजूला, इकडे ह्या बाजूला, मॅम मला डॉक्टर बनायचं आहे. तुला डॉक्टर बनायचंय. अच्छा, डॉक्टर मला बनायला पाहिजे. पोलीस बनायचं आहे. अच्छा, मॅम पोलीस. मला पोलीस बनायचं आहे. अच्छा, बरं, तुम्हाला जे काय बनायचंय विद्यार्थ्यांनो, तुम्हाला माहिती ना 10वी नंतर मग जरा जास्त अभ्यास करायला लागेल. तयारी आहे तुमची? हो. अच्छा, ठीक आहे. थँक्यू सो मच. तुम्ही सगळेजण परत एकदा मीटिंग बोलवेल ना, त्यावेळी तुम्ही सगळेजण परत या. ठीक आहे, मॅम. चला, थँक्यू. बाय बाय. थँक्यू. त्याकडे आता तुम्ही फोन करू शकता. एका जागेला बसून घ्या ना आणि कॅमेरा ऑन करा. माझे काही थोडेसेच क्वेश्चन्स आहेत, आपण क्विकली संपूया त्यांना. तुमच्या लक्ष्मी मॅम कुठे आहेत? काय मॅम? लक्ष्मी मॅम कुठे आहेत? लक्ष्मी. येतात आहेत ना? अच्छा, ठीक आहे. तर कोणत्या विषयाचा तास आहे आता तुमचा? काय मॅम? आता कोणत्या विषयाचा तास आहे? इंग्लिश आणि जिओग्राफी. अच्छा, इंग्लिशचा तास आहे आता. ओके. तुम्ही वर्गात जाऊन आता क्लास अटेंड करू शकता गर्ल्स. ठीक आहे. ठीक. बाय मॅम. मी चाललो क्लास. बाय मॅडम. बाय बाय बाय. थँक्यू. मला मजा आली तुमच्याशी बोलून. हा बोला मॅडम. हा मॅम, माझे ना काही, तुम्ही बसून घ्या एका ठिकाणी मॅम, म्हणजे आपल्याला, तुम्हाला कम्फर्टेबल पण होईल आणि डिस्टर्बन्स नाही होणार. हा बोला मॅडम. हा, अच्छा मॅम, तुम्ही क्लास 9च्या क्लास टीचर आहात बहुतेक, हो ना? नाही नाही नाही, मी 8th आहे. अच्छा, 8च्या क्लास टीचर आहात मॅम. तुम्हाला इथे ह्या स्कूलमध्ये किती वर्ष झाले? हायस्कूलमध्ये मला 10 इयर. 10 इयर्स झाले ना? ठीक आहे. मॅम, मी क्विकली तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारते, पण त्याच्या आधी ना मॅम मला एक सांगायचं होतं. अच्छा, तुमच्याकडे ऑनलाईन क्लाससाठी मॅम आता काय आहे? टीव्ही आहे, प्रोजेक्टर आहे, काय आहे?
मॅडम कसं तो लिंक मधून आहे ना, तर नेटवर्क इश्यू आहे, तर आम्ही मोबाईल मध्येच दाखवते. पण नेटवर्क इश्यू समजा नसेल तर मग काय आहे आपल्याकडे? नाही, आपल्याकडे आहे म्हणजे स्मार्ट टीव्ही आहे आणि एक प्रोजेक्टर आहे. अच्छा. मॅम तुम्हाला कदाचित माहिती असेल नसेल, आपला मोबाईल वरती जर डेटा चालतोय ना व्यवस्थित, आपला माहिती मोबाईल पण आपण स्मार्ट टीव्हीला जोडू शकतो. स्मार्ट टीव्हीवर लावते ना मॅडम, ते आपलं लेसन वगैरे घेते ना, ते युट्यूब स्क्रीन शेअरिंग करून लावते मी. अच्छा अच्छा अच्छा. युट्यूबचा चालते मॅडम. आणि हा कसा लिंक वाला आहे ना. अच्छा. तर लिंक असल्या कारणाने तो घेत नाही. अच्छा. कारण बघा मोबाईलची स्क्रीन तर किती छोटी असते ना, सगळ्या मुलांना तर नाहीच दिसू शकत फक्त मोबाईलला तर लावलं. मी आहे ना, मागे 1-2 वेळा क्लास वगैरे, म्हणजे मागे इंग्रजीचा क्लास वगैरे घेतला ना, जे स्टार्टिंग अँड्रोक्लिस वगैरेचा होता, मग त्यानंतर कविता होती. आता ते असे घेतले ना, तर ते मुलांना पायऱ्यामध्ये बसवते. अच्छा अच्छा. आणि स्टेअर मध्ये राहिले ना, तर सगळे मुलं कव्हर होतात. असं केलंय आता थोडस. अच्छा 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 अच्छा. बरं, ठीक आहे. मॅम मला ना तुम्हाला जरा सांगायचंय, प्लीज तुम्ही प्रिन्सिपल मॅमला पण हे कन्वे करा आणि जे 9वी 10वी क्लास टीचर असतील त्यांना पण सांगा. आपल्याकडे 10वी पर्यंतच आहे ना शाळा? हो, 10वी पर्यंत आहे. हा. तर ना मॅम तुम्ही काय करा, बघा तुमच्या गर्ल्स मी बघितल्या त्या स्मार्टच आहेत. 8वी मध्ये 1, 9वी मध्ये 1 किंवा 2-2 मॉनिटर बनवा. आणि आपली बघा प्रॉपर प्लेलिस्ट बनलेली आहे है ना. जसं आता 8वीचा जो पहिला धडा कोणता पण, समजा विद्युतधारेचा पहिला धडा आहे कोणता तरी सायन्स मध्ये, तर त्याचा भाग 1 भाग 2 अशी प्रॉपर सगळ्याची प्लेलिस्ट बनली आहे. तर ना एखाद्या नोटबुक मध्ये ना मुलंच मॉनिटर जे आहेत ना, आजची तारीख टाकली, धड्याचं नाव लिहिलं आणि भाग 1, उद्या सेम टू सेम तारीख फक्त चेंज होईल, सेम धड्याचं नाव भाग 2, असं लाईनीमध्ये जर त्यांना व्हिडिओ दाखवले ना मॅम, तर त्यांना जास्त चांगलं समजेल आणि मग ते जरा व्यवस्थित सांगू शकतील. आता जसं बघा 10वीच्या मुलींशी मी बोलले, आता 10वीला तर सायन्स मी शिकवते, भौतिकशास्त्र, तर त्यांना धड्याचं नाव नाही सांगता आलं, जेव्हा की त्या धड्याचे आपले 8 तास झालेले आहेत. आता ते त्यांना ह्याच्यासाठी नसेल सांगता आलं कारण 1-2 व्हिडिओ बघून ते नंतर विसरून गेलेले आहेत. त्याच्यामुळे लाईनीमध्ये प्रॉपर सिक्वेन्स मध्ये त्यांचं बघूनच नाही झालेलं आहे. तर मग ते एक प्लीज तुम्ही करा प्रॉपर. मॅडम एक मिनिट मला बोलायचं आहे काही. तर मॅडम, हे जसं तुम्ही आहे ना, तर मी असं कोणाला सजेस्ट नाही करू शकत आणि याच्यामुळे सजेस्ट नाही करू शकणार. तर तुम्ही थोडस तुम्हीच सांगा, जसं तुमचा कॉल वगैरे आला होता ना. तर कसं म्हणजे. माझा मेसेज प्रिन्सिपल मॅमला द्याल का? हो, देते मी. हा, माझा मेसेज प्रिन्सिपल मॅमला द्या, बाकी तर मी त्यांना टाकतेच, व्हॉइस मेसेज मी एक टाकेल. तर एक तर हे, आणि दुसरं आता मग मी तुम्हाला स्कूल बद्दल ह्याच्यासाठी तुम्हाला हे पण मला सांगायचंय मॅम. आता बघा आम्ही जे काम करतोय की गावातल्या मुलांना पण चांगल्या उच्च दर्जाचे शिक्षक मिळावेत आणि जिथे जिथे स्पेशली विषयासाठी शिक्षकच नाहीयेत त्यांच्यासाठी तर हे खूप महत्वाचं आहे. आता मी जेवढ्या शाळांबरोबर इंटरव्ह्यू करते ना मॅम, 70 ते 80% शाळांमध्ये 8वी ते 10वी मध्ये सायन्सचे, मॅथ्सचे आणि गणिताचे मेजॉरिटी टीचर्सच नाहीयेत. अच्छा, तुमच्या शाळेमध्ये 8वी ते 10वी मध्ये सगळ्या विषयासाठी टीचर प्रेझेंट आहेत? अच्छा, कोणत्या टीचरचा शॉर्टेज नाहीये? अच्छा, चला चला, ही चांगली गोष्ट आहे. तर मग मॅम मला हेच सांगायचं होतं की जिथे मग टीचरचा शॉर्टेज आहे ना स्पेशली, आणि जरी टीचरचा शॉर्टेज नसलं तरी पण मग आम्ही जे हे काम करतोय ते तुमच्या सगळ्यांच्या हेल्प शिवाय तर घरी बसले आम्ही तर नाही करू शकत. तर म्हणून ना मग आम्ही जो पण तुम्हाला सपोर्ट करतो एज्युकेशन मध्ये, तो घेऊन तुमच्या स्कूल मधले काही खूप असे उत्कृष्ट विद्यार्थी 10वीला चांगले मार्क्स घेऊन पास आउट झाले, तर आमचा असा प्लॅन चालू आहे की त्यांना पुढील शिक्षणासाठी स्कॉलरशिप देण्याचा, प्लस आम्ही 11वी-12वीचे पण ऑनलाईन क्लासेस घेतोय सायन्सचे स्पेशली. तर तेव्हा त्यांना तर जास्त गरज असेल, कारण बघा मराठीतून नाही, तर त्यावेळी त्यांना रेकॉर्डिंग आपली क्लासेस बघता यावे म्हणून आम्ही लॅपटॉप पण फ्री मध्ये देण्याचा प्लॅन करतोय. तर हे झालं मुलांसाठी. पण ह्याच्या व्यतिरिक्त जे शाळांना पण एवढे तुम्ही एफर्ट्स टाकताय, तर शाळांना पण सन्मान म्हणून काहीतरी देण्याचं आमचं प्लॅनिंग चाललेलं आहे.
तर मग त्याच्यासाठीच मग मी म्हणत होते, ते जर मुलं सिक्वेन्स मध्ये प्रॉपरली जर बघतील व्हिडिओज तर त्याचा त्यांना फायदा तर होईल. आणि तुम्ही एका नोटबुक मध्ये, जुनी पानी नोटबुक असली तरी चालेल, त्याच्यामध्ये व्यवस्थित रेकॉर्ड केलं की आज ह्या तारखेला ह्या विषयाचा हा व्हिडिओ दाखवला, उद्या हा दाखवला, आणि सिक्वेन्स मध्ये ते जर असेल तर ते तुमच्याकडे पण एक एव्हिडन्स असेल की येस आम्ही बघा एवढं काम केलेलं आहे, तुम्ही तुमच्या वरिष्ठांना पण दाखवू शकता. तर प्लीज तसं चालू करा. आणि बिलीव्ह मी, एकदा रुटीन बनलं ना आणि मुलं पण त्याच्यामध्ये तज्ञ झाली ना की मग तुम्हाला फक्त लक्ष ठेवायचंय काय चाललंय, त्याच्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा त्याच्यामध्ये काय एफर्ट एवढे लागणार नाहीत, जेवढे सुरुवातीला थोडं लागतील नंतर एवढे काय लागणार नाहीत. चालेल मॅम, चालेल. आता मी शाळेबद्दल थोडंसं क्वेश्चन्स तुम्हाला विचारते आणि मग आपण मीटिंग संपू. मॅम 8वी मध्ये आपल्याकडे किती विद्यार्थ्यांची पट आहे? मॅडम एकूण 25 आहे. त्यामध्ये आपल्या काय म्हणते 12 मुलं आणि 13 मुली आहेत. अच्छा. आणि 9वी 10वीला? 9वी 10वीला इकडे 30 नियर अबाउट 34 आहे. 9thला 34 आणि 10वीला 19 आहे. 19 आहेत. हा. अच्छा अच्छा, म्हणजे 10वी मध्ये कमी आहेत. 9वीला मुलं मुली मिळून 34 आहेत है ना? ओके, टोटल आहे. ओके, टोटल आहे. ठीक आहे मॅम. अच्छा मॅम, तुम्ही आता स्वतःच मुलांना क्लासेस दाखवलेत आणि तुम्ही मॅम कोणता विषय घेता? मॅडम मी इंग्लिशवाली आहे. अच्छा, तुम्ही इंग्लिश घेता. तर तुम्हाला एक टीचर म्हणून कसं वाटतंय, हे ऑनलाईन क्लासेस जे मुलांना आपण दाखवतोय ते खरं हेल्प करतील का मुलांना? हेल्पफुल आहेत का? हा मॅडम, हेल्पफुलच आहे. कधी कधी कसं होते का म्हणजे जसं जो अँड्रोक्लिचचा लेसन आला ना, तर त्यावेळेस माझा तो अँड्रोक्लिचची स्टोरी सांगून झाली होती, तर तो रिपीट झाला, तर मुलांना खूप छान वाटलं. आणि त्यामध्ये जेव्हा हा पिरियड झाला त्या आमच्या मुलांनी म्हणजे रिव्हिजन सारखं झालं तेव्हा पटापट उत्तर दिले सगळे मुलांनी. तर मलाही आनंद वाटला की मुलांना म्हणजे तू शिकवलेला इथे म्हणजे त्यांनी अप्लाय केले. पण नंतर थोडंसं आमच्याकडे मॅडम पावसा असल्या कारणाने नेटवर्क इश्यू आणि पुन्हा इलेक्ट्रिसिटीचा इश्यूमुळे कसं ते बरोबर हे नाही झालं, तर बरेच आमचे क्लासेस सुटले. अच्छा हा, अच्छा अच्छा. इलेक्ट्रिसिटीमुळे कसं मोबाईलला चार्जिंग नाही आता, त्यामुळे असं हे झालं. नाहीतर ते बरोबर छान आहे. अच्छा, ठीक. हेल्प होते. आणि यामध्ये वन वे नाहीये ना, हा जो आहे की नाही तो 2 वे आहे. हा, की बरोबर. एखादी रेकॉर्डेड व्हिडिओ दाखवतो, जसं आम्ही युट्यूब वगैरेचा वापर करतो, तर तिथे आम्हाला पॉज देऊन आहे ना मुलांना असं विचारायला लागते की हा कसा आहे तो कसा, तर तसं इंटरॅक्टिव्ह होते. त्यामुळे मुलं बोलके होतात आणि त्यांचं जो नॉलेज आहे तो थोडंसं म्हणजे बूस्ट होते. अच्छा अच्छा. मॅम, आता तुमच्याकडे तर सगळे टीचर्स पण आहेत आणि लाईव्ह ज्यावेळी आपले क्लासेस होतात, जसं आता 10वीचा सकाळी 11:30 वाजता लाईव्ह क्लास असतो, तर त्या वेळामध्ये वगैरे तर तुम्हाला जमत नाहीये, तर मग तुम्ही कोणत्या वेळामध्ये मुलांना दाखवू शकता क्लासेस? तर मॅडम कसं शाळेच्या वेळेमध्ये कसं टाइम टेबल नुसार, ऍज पर टाइम टेबल नुसार जसं फॉलो करते मी. आता फॅक्ट सांगते की जसं पहिला पिरियड आहे आणि ते सेकंड पिरियड 2 त्यामध्ये इंगेज जाते. ते ऍक्च्युअल कसं होते, जसं माझा पिरियड माझा ऑनलाईन आहे, तर त्याच वेळी दुसऱ्या शिक्षकांचा क्लास असते, तर त्यामुळे थोडंसं ना सफल होते ना, ते मिक्सिंग होते. तर त्यामुळे त्यांचा जसं माझा क्लास झाला तर त्यांचा पिरियड म्हणजे लॉस होते असे म्हणतात. असं म्हणजे थोडंसं प्रॉब्लेम होते, हो, जसं मिंगल होऊन म्हणूनच जातात ना. कसं ऍडजस्ट करता? हा, मी तेच म्हणते, मग हा, तर कसं कधी कधी मग आम्ही अल्टरनेट मध्ये करतो. जसं आज या विषयाचा आहे तर उद्याचा जो पिरियड आहे की माझ्या पिरियडच्या वेळी जर तुमच्या क्लासला तर मी देईन. अच्छा अच्छा, ओके ओके, हा ठीक. हा, कसं एक ना एक दिवसाचं एकाचा पिरियड लॉस मध्ये जातेच ना. कसं 2 पिरियड कंबाईन मध्ये तेवढ्या वेळ मध्ये क्लास राहते. तर हा थोडंसं आम्ही लोक थोडंसं ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करतो. अच्छा अच्छा, ठीक आहे मॅम. मॅम, मला हे विचारायचं होतं, आपले जे मुलं 10वी मध्ये पास आउट होतात तर ते काय करिअर निवडतात आणि कुठे जातात उच्च शिक्षणासाठी? तर ते सध्या आर्ट
आर्ट आणि काही लोक सायन्स घेतात. कॉमर्सकडे तर वळत नाही सध्या. आणि काही मुलं पॉली वगैरे घेतात. आणि त्यानंतर आता मागच्या सॅटर्डेला नीट नीटचे जे मुलं सायन्स घेतले होते मागच्या वर्षीचे बॅचमध्ये 2025ला, तर त्या मुलांना ज्यांनी जे फर्स्ट 5 गर्ल्स अँड फर्स्ट 5 बॉयज जे स्टुडंट आहे त्यांना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायला लावले. आणि त्यामधून ज्या विद्यार्थ्यांनी सायन्स घेतले त्यांना शाळेमध्ये बोलवलं आणि त्यांचे एका म्हणजे डिव्हिजन म्हणजे पीओ वाईज एका ठिकाणी नीटचे क्लासेस म्हणते प्री टेस्ट घेण्यात आली आहे. आणि त्यामध्ये जर मुलं जे प्री टेस्ट आहे त्यामध्ये पास झाले तर त्यांच्या नीटचे क्लासेससाठी त्यांना 2 वर्ष त्यांची तयारी करून देतात. अच्छा अच्छा, ठीक आहे मॅम. मग प्रामुख्याने मग मुलं काही ना काही असंच करतात. शेतीकडे किती टक्के मुलं वळत असतील 12वी नंतर वगैरे असं? आता काही मुलं 12th पर्यंत जातात आणि मग मध्यंतरी घरचे काहीतरी प्रॉब्लेम येतात तर सोडतात, तर मग ते शेतीचेच काम पाहतात. नाहीतर ते दुसरे त्यांचे सबस्टिट्यूट असतात ते काम पाहतात. अच्छा, तरी किती 50% मुलं शेतीकडे वळतात? हो, नियर अबाउट ना 50% तरी शेतीकडेच वळतात. ठीक आहे मॅम. मला हे पण विचारायचं होतं की तुमच्याकडे जे विद्यार्थी शिकतात त्या पालकांचा काय व्यवसाय आहे त्यांच्या? पालकांचा मॅडम एक तर म्हणजे बरेच शेती आहे आणि ते शेतकरीच आहे, पण ते छोटे शेतकरी आहे तर त्यांचं तेवढ्यामध्ये भागत नाही तर ते हातमजुरी करतात. अच्छा, लेबर. ओके. समजलं मला. मजुरी पण करतात ते त्यांचे, म्हणजे छोटे शेतकरी तर त्यांची जमीन पण नसेल मग कदाचित, है ना? हा, तेवढं दुसऱ्यांच्या तेवढं रानात. नसते ना. हा, तेवढं त्यांना होत हा, नाही तर त्यामुळे ते दुसऱ्याकडे आणि ते मग ते गाव सोडून बाहेर गावाला जातात. अच्छा. सिटी प्लेसला बाहेर पण किंवा जातात ते तालुका लेवलवर. कामासाठी. मॅम, तुमच्याकडे हे जे मुलं आहेत ही आदिवासी समाजामधली आहेत की आपले नॉर्मली गावकरीच आहेत? नाही 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 मॅडम, टोटल 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 ट्रायबलच आहे. अच्छा, सगळेच्या सगळे आदिवासी आहेत? हो. ओके, सगळेच ट्रायबल वाले आहेत. मॅम, मग आता तुम्हाला स्कूल्स रन करताना मग हे जे ट्रायबल मधले मुलं येतात काय काय प्रॉब्लेम्स, काय काय अडचणी येतात शाळांमध्ये शाळा चालवताना? शाळा चालवताना पहिलं तर त्यांचं थोडंसं लँग्वेजचा प्रॉब्लेम असते. हम्म. लँग्वेज प्रॉब्लेम हम्म. त्यांचा. त्यांची लँग्वेज प्रॉब्लेम स्वतःची असल्यामुळे मातृभाषा मराठी नाहीये त्यांची नाही मातृभाषा? नाही, मराठी नाही, त्यांची बोली भाषा असते. अच्छा. हा, त्यामुळे त्यांना मग ते मराठी मराठी सोबत हिंदी मग इंग्रजी ह्या थोडं त्यांना कठीण जाते पहिले. मग ते हळूहळू त्यांच्याकडून प्रॅक्टिस आता करण्याचा प्रयत्न करतो आम्ही आणि ते थोडंसं इन्व्हॉल्व करू. आम्ही जे बेटर होईल ते करायचा प्रयत्न करतो. अच्छा मॅम, ही मुलांना शाळेमध्ये ती लोक टाकतात की तुम्हाला मागे पडावं लागतं की मुलांना ऍडमिशन घ्या म्हणून? तर मॅडम, त्यांना इथलं जे बेनिफिट, कारण मॅडम त्यामध्ये बाकीच्या शाळेचे विद्यार्थी चालत नाही, बाकीचे अदर नाही, तर आम्हाला त्यांच्या काउन्सिलिंग करून आणि इथे जे काही बेनिफिट्स आहे आणि आम्ही लोक कोणते काय अचीव केले ते आम्ही त्यांच्या पुढे सांगतो आणि त्या अनुषंगाने त्यांना समजवतो. आणि इथे कसं ते लोक बाहेरगावी जातात ना, तर विद्यार्थ्यांना इथे सेफ्टी राहतात हॉस्टेल शाळा असल्या कारणाने. त्यांच्या सगळे म्हणजे जे प्रायमरी आहे ते सर्व गरजा इथे पूर्ण होते म्हणून असं त्यांना थोडं काउन्सिलिंग करतो. मग ते काही काही लोक स्वतःहून येतात, काही काही लोकांचं काउन्सिलिंग करायला लागते. आणि इथे अच्छा प्रॉब्लेमॅटिक अच्छा. चाइल्ड वगैरे राहतात की ज्यांचे आई नाही आहे, बाबा नाही आहे, किंवा कधी कोणी राहत नाही तर नातेवाईकाकडे राहतात, तर कोणीतरी इथे मग टाकून देतात, इथे सेफमध्ये राहतात म्हणून. असे मुलांचा आम्ही म्हणजे आमच्याकडे राहतात. अच्छा, म्हणजे मग आधीच्या तुलनेमध्ये आता तुम्ही एवढ्या वर्षांपासून आहात, आता ऍडमिशनचा दर वाढला असेल ना? आधी मुलं जेवढी ऍडमिशन घ्यायचे त्याच्यापेक्षा आता जास्त मुलं येत असतील ना, ऍडमिशन घेत असतील?
मॅडम ऍक्च्युअली कसं आहे, तसं तर म्हणता नाही येत, पण थोडस जेव्हा माझी ट्रान्सफर होऊन आली तेव्हा कमी होतं, थोडस वाढला इथे. म्हणजे अच्छा माझ्या या शाळेवर 3रं वर्ष आहे, 3rd सेशन आहे. अच्छा अच्छा, ओके ओके, ठीक आहे. मॅम मला हे पण सांगा, मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत चांगली आहे शिक्षणाची? येस मॅम. अच्छा. आणि मुलींना पालकांनी शाळेतून दाखला काढून घेतला, त्यांचं लग्न करायचंय किंवा घरातली कामं करायला कोणी नाहीये, असं काय आहे का? कधी कधी असं सुट्टी काढायला येतात 2-4 दिवसासाठी, त्यांना काही अडचण राहते तर काम करायला म्हणून, पण असं काहीतरी बोलून येतात. पण आम्हाला माहित आहे काहीतरी घरी कोणी नाही राहत, आई आजारी वगैरे राहते ना, तर मदतसाठी नाही येतात, मग आणून देतात. अच्छा, म्हणजे थोडे दिवस फक्त सुट्टीसाठी घेऊन जातात, बाकी असा पूर्ण दाखलाच नाही काढून घेत. हो. नाही अच्छा. आता कसं कनेक्टिव्हिटी आहे ना मॅडम, त्या जसं बोलून येतात, आम्ही कॉन्टॅक्ट करत राहतो ना, पोरीला पाठवा पोरीला पाठवा म्हणून. आणि मुलांसाठी हा, पण कॉन्टॅक्ट करून त्यांना थोडंसं बरोबर. हे करतो, पाठवा पाठवा म्हणून. आणि पोरींनाही म्हणतो की ठीक. हे सगळे तर प्रपंच नेहमीसाठी आहेच, आता सध्या अभ्यासाचे दिवस हा, राईट राईट. अच्छा मॅम, आम्ही ना अ, पुढे जाऊन मुलांसाठीच सायबर सिक्युरिटी, इंटरनेटचा सेफ वापर कसा करावा, करिअर काउन्सिलिंग, त्यांच्या 10वी नंतर काय काय ऑप्शन त्यांच्याकडे अवेलेबल आहेत, आणि गुड टच बॅड टच ह्याच्यासारखे पण काही एखाद असं सेशन ठेवू. तर आय होप त्याच्यासाठी पण तुमच्याकडून आम्हाला सपोर्ट मिळेल आणि ते मुलांना हेल्पफुल ठरतील. मॅम मला ना एक लास्ट क्वेश्चन हा विचारायचा होता. आता तुमचा क्लास जो सर मला दिसतोय मोबाईलवरती, तो तर चांगलाच दिसतोय. तर तुमचे हे वसतिगृह जे आहे मुलांचं मुलीचं, तिथे असं मूलभूत ज्या त्यांच्या गरजा आहेत, जसं की पिण्याचं स्वच्छ पाणी, लाईट, क्लीन आरो वॉशरूम्स आहे. वगैरे हे सगळं आहे? Yes, yes. सगळंच आहे. सगळं सगळ्यात. आहे. आणि ही लाईट लाईट जी सारखी जाते, मग त्याच्यासाठी काय ऑप्शन आहे? कारण रात्रीच्या वेळी तर अंधार नाही चालणार, लाईटी तर पाहिजेच. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करता? चालेल काय ते काही मॅम तुम्ही ना कॅमेरा ऑफ करा, कॅमेरा ऑफ करा. तुमचा आवाज ब्रेक होतोय. हां, हां, तर आता कधी कधी बोला. मॅडम 12 लाईट राहत नाही. हं. हा, तर त्यामुळे म्हणजे मग जसं आरो आरो असून सुद्धा तो कामात पडत नाही. मग लाईट असून चार्जिंग वाली लाईट किती वेळ चालणार आहे. हा, असं थोडंसं प्रॉब्लेम जाते. अच्छा, इन्व्हर्टर वगैरे काय आहे? नाही आहे सध्या. अच्छा, ओके. मग त्या चार्जेबल बॅटरीज वगैरे लावता मग रात्री? हा, ओके, ओके. ठीक आहे मॅम. चालेल. थँक यू सो मच. तुम्ही प्रिन्सिपल मॅमला मी जे सांगितले ते नक्की कन्वे करा. मी माझ्या बाजूने पण त्यांना WhatsAppवर एक व्हॉइस मेसेज पाठवते. आणि जर जमत ठीक असेल आहे. तर ह्याच आठवड्यामधून 1-2 दिवसामध्ये ते मुलांना मॉनिटर बनवून लाईनीमध्ये व्हिडिओ प्लीज दाखवा. हं, ठीक आहे. ठीक आहे मॅम, ठीक आहे. थँक यू सो मच. आता आपण मीटिंग संपू शकतो. तुमच्या बाजूने मला काय सांगायचंय किंवा विचारायचंय का? नाही नाही, मी तर मांडले आता माझे काही काही वेगळे प्रॉब्लेम आहे ना. ऑनलाईन ऑनलाईन अच्छा, घेताना ठीक. कसं ज्या रूम मध्ये हां. स्मार्ट टीव्ही आहे किंवा मग तिथपर्यंत रेंज जात नाही. असं आहे. हं, बरोबर आहे. मॅम जर पॉसिबल झालं ना, जर तुम्ही सगळ्या टीचर्सनी, प्रिन्सिपलने थोडंसं कॉन्ट्रिब्यूट करून ना, जर वायफाय वगैरे जर बसवला ना, तर विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल त्याचा. ठीक आहे जर मॅम. बघा शक्य असेल तर. हां, कारण ते वायफायचं काय एक स्टेबल कनेक्शन राहील ना, म्हणून. ठीक आहे मॅम. थँक यू सो मच फॉर जॉइनिंग. आपण नंतर मी 15-20 दिवसानंतर ना मग मॅमशी बोलेल आणि म्हणजे परत एकदा मीटिंगसाठी. मग आता जे विद्यार्थ्यांचा फीडबॅक घेतलेला परत एकदा त्यांचाच फीडबॅक घेऊ. लाईनीमध्ये व्हिडिओ बघितला त्यांना किती फायदा होतोय त्यासाठी. ठीक आहे. ठीक आहे मॅम. थँक यू सो मच. थँक यू. चालेल. तुम्ही लिव्ह करू शकता मॅम.